नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. जुनं ते सोनं बघा कसं, म्हणजे आपण म्हणतो ना की आजकालच्या जाऊ वगैरे नाही का एकमेकांसोबत बोलत सुद्धा नाही, नाव सुद्धा नाही घेत. पण आपल्या आजी आणि आपल्या आजीचे माझी चुलत आजी म्हणजे आपल्या बाईची जाऊ किती एकदम मस्त आणि आनंदात आज आले बघा भेटायला. आणि दोघी पण निवांत बसले. आता तुम्हाला दाखवतो हे बघा. आणि दोघींचं पण पहिल्यापासून नका एवढं एकमेकावरती प्रेम आहे ना, खरंच खतरनाक. हे बघा, ही माझी चुलत आजी, ही आपली बाई, हे आपले नाना. हे बघा दोघी सारखे दिसते का नाही? आम्ही आम्हाला कोणी तसंच म्हणतो. आम्ही का भांडलो नाही बरं का. आकाची येईन आली गहू काढायला खडकगावाला आणि मला म्हणली बाई तुम्ही कशी काय आलता तो. तर मी म्हणलं आले बाई तशीच तो वारलं म्हणूसाठी ते नव्हतं वारला पोरग संभा अंग तेव्हा गेलते मी तुळशी आली. तर ती येईन आलती ना तिथं गहू काढायला खडकगावाला. तर तिच्याबरोबर तिच्या बहिणीबरोबर तर म्हणली बाई तुम्ही सारख्याच आता कसं काय ओळखावं आम्ही. मग आपल्या बहिणीला विचारलं तर मग माझी बहीण म्हणली का जावा येता सुमन हे नाही वगैरे याला दिलेली इथं डोंगऱ्याला नाही दिली परिकाची. त्यांना गहू काढायला होता यंदा पोरीनं आमच्या. आम्ही घरी नाही काढा गहू कोणी खडकगावाचा गहू त्या पोरीला दिलते आणि काढायला आल्या त्या दोघी तिघीच्या किशनची पोरगी. पहिलं आपल्या आजी आणि काकू किती एकदम किती भारी वाटतं नाही का. आज बघायला भेटत नाही पण खरंच नशीब आहे की दोघी एवढ्या भारी आता. हे कसं आहे संशय. अरे आम्ही एवढी आम्हाला भाकरी दिल्या नाही भाकरी खाल्ल्या आम्ही एवढं भाजीच्या पिढ्याला अर्धी भाकरी खाल्ल्या आम्ही दोघी जावाने. आपल्या आईनं नाही भाकरी बदल नव्हतं पण आई होती पण ती पेटीत दडून ठेवायची ना आम्हाला उचलून खायला द्यायची. कधी आपल्या राजात कुडाई पापड होता का भोगा. आणि आता मी म्हटलं आता 10 कुडा चळीचे पापड चळीचे 2 रोजात असताना एकटीच करते खाकावर. आपल्याला कोण आता सहीची ना मला त्या दिवशी मरणाच्या कुडा नाही म्हातारी जपली नाही. पण ते कसं कधी म्हणजे म्हातारा बी चहा प्यायचा म्हातारा चांगला होता पण म्हातारी बेकार होती. मग आता ती मागून तसंच असतं म्हातारपणाला. म्हातारा पोरं जर रडत असते तर आम्हाला शेत यायचा पोरं घ्या म्हणायचा लवकर. झोका बांधायचा आंब्याला झोका बांधायचा. इतकं म्हातारा चांगला कुत्रं बांधलेलं कुत्रं कसं काय नेलं असं साखर झेंडाचं. आपल्या आजीला आणि दुसऱ्या आजीला कधीच कोणी म्हणणार नाही की जावयात एकदम सेम बहिणी सारखे आणि कधी भांडलेल्या पण नाहीत. आणि बघितलं आत्ता पण तुमच्या समोर किती प्रेम आहे, एवढं भारी येत नाही खरं. त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. पहिले दिवस आपल्या आजीचं आतापर्यंत सांगत होती पण मी ते माझ्या ते दुसऱ्या आजीला नाही का काकू म्हणतो. तर काकूनी पण किती भारी सांगितलं की पहिल्या घात कसं काय होतं काय. खरंच लय भारी आहे गोष्टी, आपण हे शिकायला पाहिजे यांच्याकडून. आजी आजोबांनी जेवणासाठी काय बनवलं आज आहे बघा. बघा कैरी किती भारी एकदम केसरी निघन बरं का आतमधून. बोट बघा बोट, बघा कैरी एकदम केसरी. बेसन, भाकरी, चटणी, त्यात काय मिरची. मी चटणी म्हणलं का ती मिरची म्हणते. जेवायला जरी तू काय रोज सप्ताह तिथं. तर काय आता दुपारचे नाही का 1:30 वाजले आणि तुम्हाला नाही का सर्व सकाळपासून नाही का नवीन जसे आपल्या आजीची माझी दुसरी आजी तुम्हाला दाखवली आहे. तुम्ही कधीच नाही का आजीचे दुसरे नातंड पण बघितलेलं नसते आज ते सर्व बघायला भेटणार येतं. तर हे बघू शकताय आपल्या आजीला कसे येडे घालून बसले सगळे. तर आता मी पहिल्यांदा ओळख करून देतो. ही आपली रेया, आपली चिकूची बहीण, ही आपली योग्यता ताई, ही सर्वात मोठी घरातली लेक आहे बरं का, म्हणजे आजीची सर्वात मोठी नात. हा बाबू, हा आजीचा नातू, 2 नंबर असेल घरातला नातू. हा तेजू आणि हा काय नाव आहे जालिंदर. आणि हे मॅगी. एवढे नातंड आले आजीला भेटायला बघा. सगळे लेकी बाळी जमा झाले तर पाहुणे रावळे सगळे येऊ गेले तर काही थांबले तर काही गेले. आजोबांचे नाही का मोठे बंधू आज नाही का त्या 10 दिवस झाले आहेत ते वारले होते. आज त्यांचा दसरा विधी होता त्याच्यामुळे नाही का सर्व जेवढे पाहुणे मंडळी होते ना ते आली होती. आणि आज नातंड पण आलेले बघा सर्व एवढे. माझी मावशीन ते आले होते सकाळी, ते पण येऊन गेल्या पण त्यावेळेस मी नाही का 10व्यामध्ये बिझी होतो त्याच्यामुळे ते शूट नाही करायला भेटलं. पण एवढे आत्ता आले तर आजी यांच्यासाठी काय खायला बनवते आता हे तुम्हाला दाखवतो. आता ऊन पडलंय खायला नाही कदाचित नाही का थंड काय बनवते करते आज आता आजीच्या हाताने सरबत करते. सरबत तुम्ही पण या पियायला उन्हाच्या. ठीक आहे बनव. आजी ती आजीच असते
नातोंड लहान असून द्या किंवा मोठे असू द्या. बघा मी सर्वजण तिथे एकत्र बसलो होतो, ती लगेच बिचारे आतमध्ये आली. हे बघा लगेच लिंबू सरबत बनवून राहिली. मी आपल्या आजीला म्हणत होतो लिंबू सरबत राहू दे, मी मिरिंडा वगैरे काहीतरी आणतो. नाही ती म्हणली माझे नातन ते आले तुम्हाला माझ्या हाताने काहीतरी बनवून. आणि घरचं कसं ते ओरिजिनल लिंबाचं थंड. हे बघा फ्रीजमधलं पाणी आणि लिंबाचं पाणी. आता पाण्यात साखर टाकली, आता खालवर करते. तुम्ही पण उन्हाचं प्यायला या. हे बघा साखर टाकली आणि लिंबू सरबत बनवून राहिली. हे बघा भरपूर ऊन पडलंय आणि लिंबू सरबत प्यायला माझे झालंय. लिंबू सरबत तयार बघू शकताय. आपल्या तिच्या हाताने सर्वांना आज लिंबू सरबतात स्वाद देऊ राहिली. बसली लाईट जाणार तिकडे पहिलं मेन माणसाला. पाहुण्या माणसं मॅगीला आता मॅगी मी गेला झाले सर्वजण. आता माझी बारी. तुला धरला आणखी तुला घ्यायचं का? खरंच एक नंबर लागतंय. गावची मज्जा खरंच भारी. उन्हाळ्यात एवढं ऊन लागतं बरं का, पण खायला पदार्थ पण गावाकडे नाही का सगळे भारी आणि ओरिजिनल भेटतात सगळे. डबल पिऊ राहिली. मांडव जाणार मला मला नाही प्यायची का बरं? मला नाही जमत. पी ना. जागे गुंगन. आता संध्याकाळचे 6 वाजले तर आणि आज सकाळी नाही की मी हनुमान दादा दर्शनाला नव्हतो गेलो, तर म्हटलं आता नाही का सगळं फ्री झालं आहे आणि आपल्या आजीचे सगळे शूट वगैरे कंप्लीट करून दिले. पूर्ण रेसिपी आज रेसिपी एवढ्या भारी बनवल्यात. 2 रेसिपी बनवल्यात उद्या मी अपलोड करतो. तर म्हटलं आता हनुमान दादाचं दर्शन वगैरे घेतो आणि संध्याकाळचं एकदम शांत वातावरण आहे, एकदम भारी वाटतं आहे. मला दुपारी म्हटलं होतं शेतामध्ये घेऊन जाते आणि एकटेच गेले. हे बघा आंबे घ्यायला एकट्यानेच आंबे आणले. तुझ्यासाठी आणलेत ना. खा तुम्हीच आता. जे बघू शकता हे हनुमान दादाचं मंदिर आहे आणि हे बघा झाड किती एकदम गुलाबी झालं आहे. शेवरीचं झाड आहे बरं की, त्याला शेवरी म्हणतात. हे बघा सगळं गुलाबी झालं आहे. हे आपल्या माऊलीच त्यांचं घर आणि हे बघा इकडे कागदी फुलं वगैरे. माऊली काय करताय बघायचं का? माऊली हे बघा तिकडून बघतोय बरं का. काय करताय? बघा आपल्या माऊलीच त्यांचं घर. शेतात गेलं तर मला एकटे सोडून गेले. आता जागेच होतं आंबे ते आणले. मला आंबे नाही पण मला यायचं होतं शेतात. आंबे नको. आंबे नाही घ्यायचे. कालच आंबे खाल्ले ते. चल यायचं दर्शनाला. चल माझ्यामुळे आपलं माऊली पण येऊ राहिलं दर्शनाला. त्याचं पण दर्शन वगैरे झालं सकाळी. तो पण जात असतं आंघोळ वगैरे केल्यानंतर. माऊली संध्याकाळी झोपा येतो हां एडिटिंगमुळं. आम्ही पहिल्यांदा नाही का उन्हाळ्यामध्ये येतो झोपायचं मंदिरामध्ये. एवढी जबरदस्त झोप लागायची ना. सकाळी उठून नव्हतं वाटत, पण सकाळी कसं दर्शनासाठी गावातले लोक यायचे ना, त्याच्यामुळे पटकन असं बळच उठून जायचं घरी. आता सध्या माऊली पण झोपतं येतं. तर मी आज आपल्या आजीसाठी काय काय आणलं तुम्हाला दाखवतो. अजून तिला पण माहीत नाही बरं का. आणि सगळ्या गोष्टी नाही का घरात तिला कामं येणारच आणल्या आता. तर तिच्यासाठी सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी पण आहे. तर बघू शकता आता मी दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता तर पूर्ण एवढी पिशवी भरून आणले. आवाज होणं समजला असेल तुम्हाला. जास्त करून मातीचे भांडेवर काय त्यात खेळ आहे. मग काय बघितलं का आता मी खेळ आणला म्हणते. अरे मग खेळ लहान शिकल्या करता खेळ. लहान शिकल्या करता नाही लय महत्वाचं आहे ते. आपल्या आजीला झोप आली वाटतं. हे बघा ही प्लेट आणली. ही तर मग ब्रश होता तुला कपडे धुवायचे तसेच हाताने. ब्रशच नव्हता. ब्रश एक आणला. एअर फ्रेशनर आहे. याचा सुगंध भारी असतो. घरामध्ये लावून येतो कुठं बाथरूममध्ये लाव भारी आहे. आणि हे कशासाठी माहिती आहे तुला? हे तुला यासाठी आणले जर तू कधी पिझ्झा वगैरे बनला ना तर तुला त्याला कट करायला. तुला पिझ्झा येतो का? मी तर येतो बघ. मला किती का भारी येतो पिझ्झा. आपल्या आजीला पिझ्झा सुद्धा येतोय.
हे मग पिझ्झा केला का तू कसे चाकूने वगैरे कट करीत असेल तर हे याने नाही का कट करतो असा लय भारी कट करता येईल तुला याने. तू काही पण कट करू शकते याने. वड्या वगैरे बनायच्या असल्या तरी पण कट करता येतो. तू काही पण नवीन रेसिपी जर केल्या ना तो कसे चाकूने कट करते तर याने कट करायचं ते. असं ठेवून शिन. हां लय भारी कट करता येतं. बघा अजून काय काय काढते भरपूर गोष्टी आणल्यात. तर बाटल्या आणल्या तर हे कशासाठी आणलं माहिती आहे का तू जेव्हा रेसिपी शूट करते का त्याच्या साईडला ठेवायला शोचं आहे मातीचं आहे बरं का बाई लय महाग असतं. प्राईज नाही सांगत तुला मी पण आणले मी तुम्हाला कवर बसेल. झाडरच येतं. हे पण तेच आहे हे मातीचंच आहे भांडं. या वाट्या आणल्या तर हे वाट्या कशासाठी आणलं माहिती आहे का तू एखादी स्वीट डिश जर बनवली ना त्यासाठी. ठेवायला. हां शो ग्लास आणलाय ही बादली चहाचा. आणली एक. ही कशासाठी आणली माहिती का बादली ही छोटी बादली बाई कशाची माहिती का पाण्याकरता. ही बादली कशासाठी आणली माहिती का तू कधी जर मिसळ पाव बनला ना तर याच्यामध्ये मिसळ ही ठेवायचा रस्सा मिसळचा. रसा दाखायचा. हां बनायची ना मिसळ येते का मिसळ तुला. दही हां येते मग आपल्या आजी काही नाही म्हणतच नाही लय भारी मला आवडली ती. आणि हे कशासाठी आणलं माहिती का हे तुला माहिती का बाई काय अरे मला काही येडी समजितो का काय तू येडं बिडं समजितो काही. काय आहे म्हणजे सांग बरं. आईस्क्रीम बनायची मग याच्यामध्ये टाकायची मग नंतर काढीनं खायची. हा का याला एवढं माहिती तरी कोण नव्हतं काय नाही गेलं पण सांगत काय माहिती. आणि हे बघ मी तुला का आणलंय हे पेसाठी आणलंय जर तू का नाही नाही चहा नाही का त्याने जर तू काही केलं ना तर तू नाही का चाळायला वगैरे लागतं भात वगैरे शेवाय वगैरे तर ते यासाठी. त्याच्यामध्ये पाणी गाळायचं. दोन येतं एक नाही जा दोन येतं हे चिकट टेप नाही चिकटीला एक सोबत दोन आणल्यात. चिकट टेप कर ना हे बघितलं चिकट टेप असा बघ दोन झाल्या. याच्यामध्ये शेवाया येळायच्या पुरणाची डाळ येळायची. हा तुला म्हणजे जे काम येईल ते त्यासाठी आणल्यात. त्याच्याकरता हे मी काही येडी आहे काय समजत नाही मला काही. अरे बाबा तुला नाही येडी म्हणत रे बाबा मी. हे कायसाठी आणलं माहिती का डोक्याला लावायचं नाही डोक्याचं नाही अंग असायचं. हा अयो बघा आता तर अंग असायचं म्हणते हिला सगळं माहिती फक्त मला थोडं येड्यात काढून राहिली. अंग असायचं त्याने जपून काढा काही मातीचे भांडे फुटते. हे काय माहिती का ते असं हलायचं तेल लावायचं तेल. चमच्यानं भाकरी जाते. हा हा तेच तेलचा ब्रश आहे. हे ब्रश आणले ते हे खास नाही एवढे. हे बघ किती भारी आहे तुला लोणचं वगैरे ठेवायला भारी आहे. हे आपल्या आजीला लोणचं वगैरे जर बनवलं ना अंडी ठेवायला. खायला हे बाऊल आणलाय जर काही स्वीट डिश बनवली ना त्याच्यात ठेवायला. आणि हे बघ सगळ्यात तुझ्या आवडतीची गोष्ट आणली बाई मी. करंडा आणला. आपल्या आजी कसं नाही का सगळ्यात भारी बेस्ट गिफ्ट आणलं नाही कारण नाही का म्हटलं कुंकू वगैरे ठेवायला तिचं ते आहे काय म्हणते त्याला बाई कुंकू ठेवते कसं पाळ ते खराब झालेलं लई. आणि पंच पाळ हे भारी आहे तुला बघ किती बारीक सारी गोष्टी तुम्ही लक्ष ठेवतो माहिती का एवढं तुला काम आहे घरात. बरण्या आणल्या तर दोन आणले आता हळदी खायला. हे याच्यात ठेव ना. ही कातर आणली एक कातर आणली कातर कशासाठी आणली माहिती का कापायला. जर तू काही कट वगैरे करायचं असलं ना तर तू नाही का गोदाड्या वगैरे शिवेती आणि प्रत्येक ब्लेड जर हाताला लागला ना दोरा कापायला. हा हाताला ब्लेड वगैरे नको लागायला म्हणून हे आणली. मग एवढं आणले बाबा मला हे लय आवडलं हो बाई तुझ्यासाठी. तुला नाही आवडत. तिथं दोन येत अजून. हा अजून थांबा दाखवतो अजून दोन राहिले ते बघा ते तर लय भारी आलं. हे बघा किती भारी आणलंय हे लय भारी दोन आहेत बरं का. हे बघा होय बाई पडलं होतं. लोटके आहेत लोटके काढून खायला काढून. बाई तुला वाटत असेल हे लय स्वस्त आहेत लय महागाची बरं काय लय महाग भेटतं मातीची भांडी. सगळं आणलं एवढे थांब खोले एकूण पाळे यात काय कर हळद कुंकू ठेव तुला लावायला.
हाय बाबा मला जर कोणी आलं तर तुला लावायचं जर म्हणलं तर ते लय खराब झालं होतं. तर भारी आहे, मस्त आहे ना. बघ किती भारी आहे. तर आज एवढी शॉपिंग केली आजीसाठी, तिला तुम्हाला पण नव्हतं दाखवलं आणि आपल्या आजीला पण नाही, तुमच्यासाठी पण आपल्या आजीसाठी सर्वांसाठी एक सरप्राईज होतं. बघा किती खुश झाली ती एवढं सगळं आणलं तर. मी एवढ्या पण गोष्टी आणल्यात ना, या सगळ्या कामाच्या आहेत आणि फ्युचरच्या धोरणाने आणल्यात, तर जे लागेल शूट वगैरे करताना पण हे डिझाईनला चांगले आहेत. आणि जर आपल्या आजीने काही मसाले वगैरे तर तिला बनवायचं ना, आधी मसाले वगैरे बनवते ते ठेवायला, लोणचं वगैरे, म्हणजे सगळे असे भारी वाटेल, थोडं ॲक्टिव्ह वगैरे वाटेल आणि ठेवायला पण चांगलं वाटेल म्हणून मी छोट्याला आणि मी मातीची भांडी भरपूर महाग घेतात. तर तुम्ही पण कमेंट करून सांगा की तुम्हाला काय काय आवडलं याच्याबद्दल. तर आपल्या आजीसाठी एवढं सामान आणलं आहे. असं काही फिक्स नव्हतं केलेलं मी गेलो आणि मला ते दिसलं सगळं सामान, म्हणजे एक मॉल होता तिथून मी सगळं घेतलं आहे आणि म्हटलं चला आजी खवळली तर खवळली, पण काही नाही बोलली, खुश झाली उलट ती. आणि सगळ्या गोष्टी आणल्या तिच्याच कामासाठी आणल्या आहेत मी ते जे करून तिला पुढं लागते आणि रेसिपीला त्याला सगळं. आणि तिला त्यातल्या निम्म्या गोष्टी ऑलरेडी माहिती पण होत्या, कोणती गोष्ट कशासाठी. ती भरपूर स्मार्ट आजी आहे आपली. तर आजचा ब्लॉग कसा आवडला आहे नक्की कमेंट करून सांगा. जीव दमतो काम करू निर्बळ हात चालू राहतो. काल तुम्ही म्हणत होते सर्वजण नाही का आजीला दवाखान्यात घेऊन जा, मी काळजी घेत नाही. तिचं काल कसं झालं, थकली होती ती आणि काल तिने काम पण भरपूर केलं. आज पण केलं आहे, पण काल कसं थोडं जास्त झालं होतं आणि मी तिला म्हणलं होतं हॉस्पिटलला चल, पण ती नाही म्हणली आणि संध्याकाळी गोळी वगैरे घेतली, सकाळी एकदम ओके झाली. तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपला इथं चेंज करू. आजीला झोप आलेली आहे. तुमचं झाले का खाणे पिणे का नाही अजून? तुमचं जेवण वगैरे झालं आहे की नाही ते पण आजीला सांगा. भेटू उद्या लवकरच. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर. आता 9 वाजल्यातले की बाई हो, आता शुभरात्री झालेली, चित मनाने झोपा, सकाळच्या परी लवकर उठा आणि आजीला भेटायला आजीला भेटायला या.